यंदा कोकणातील आंबा बागायतदार हा मोठ्या संकटात सापडलेला आहे. त्यामुळे शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी सर आपल्यासोबत आहेत. सर नमस्कार. याआधी सिंधुदुर्गामध्ये बैठक घेतली आणि आता तुम्ही रत्नागिरीमध्ये बैठक घेत आहेत. बैठक घेण्याचं नेमकं कारण काय आणि काय शेतकऱ्यांच्या समस्या नेमक्या होत्या तुमच्याकडे मांडण्यात आल्या? या वर्षी आंब्याच्या उत्पादनावर आणि काजूच्या उत्पादनावर जो विपरीत परिणाम झालेला आहे आणि उत्पादन 10% सुद्धा आलेलं नाही. त्याला कारण वातावरणामध्ये झालेला बदल आणि याला काही शेतकरी जबाबदार नाही. शेतकऱ्याने करायचा तेवढा खर्च केलेला आहे, मेहनत घेतलेली आहे, परंतु पीक आलेलं नाही. नुकसान मात्र त्याचं झालेलं आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये कोकणातला शेतकरी पहिल्यांदाच सरकारकडे काहीतरी मागत असताना सरकारनं हेक्टरी 22,000 रुपये देऊ करून एक प्रकारे त्याची क्रूर चेष्टा केलेली आहे. तेव्हा आंबा बागायतदारांच्या मध्ये, काजू बागायतदारांच्या मध्ये जनजागृती करून त्यांना लढ्यासाठी प्रवृत्त करणं आणि लढून त्यांना न्याय मिळवून देण्याच्या हेतूनं आज जिल्ह्यातल्या काही प्रमुख बागायतदारांच्या बरोबर बैठक घेतली. लवकरच एक व्यापक मेळावा घेतला जाणार आहे आणि या मेळाव्यानंतर असाच मेळावा पनवेलमध्ये घेतला जाईल किंवा अलिबाग रायगड जिल्ह्यामध्ये एका ठिकाणी घेतला जाईल, पालघर आणि ठाणे जिल्ह्यातही घेतला जाईल. आणि हे सगळे मेळावे झाल्यानंतर मग एक निर्णायक लढा असेल, तो म्हणजे मुंबईचा. चलो मुंबई हा नारा घेऊन सगळे आंबा आणि काजू बागायतदार आम्ही मुंबईत बसणार आहोत. सरकारच्या नाकामध्ये दम आणणं आणि ही भरपाई तर आम्हाला मान्यच नाही. NDRFच्या नॉर्मच्या चौपट तरी किमान रक्कम पाहिजे होती आणि विम्याच्या बाबतीत शेतकऱ्यांच्यावर मोठा अन्याय होतो. ट्रिगर बरोबर नाहीत आणि अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्याला न्याय देणं, व्यापारी लुटतायत. निकृष्ट दर्जाची औषधं शेतकऱ्याच्या माथ्यावर मारली जात आहेत. हे सगळे धंदे बंद करा. एकट्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये माझ्याकडे जी माहिती आली त्यानुसार औषध दुकानदारांनी 93 कोटीचा नफा 93 कोटीचा धंदा केलेला आहे. म्हणजे जवळजवळ 16-17 कोटी रुपये जीएसटीतून सरकारला मिळालेला आहे. म्हणजे एवढा महसूल जर का सरकार याच्यातून मिळत असताना एक वर्ष शेतकऱ्यासाठी थोडस सरळ हाताने मदत करायला काय हरकत आहे? कोकणातला शेतकरी वर्षाला काही मदत मागत नाही आहे आणि म्हणून सरकारनं ही जे काही केलेलं आहे. पण दुर्दैवानं कोकणातला शेतकरी संघटित होत नाही. कोकणातले लोकप्रतिनिधी शेतकऱ्यांच्या मागे राहत नाही. याचा गैरफायदा घेऊन सरकार शेतकऱ्यांना गंडवू पाहतंय. परंतु हे चित्र आम्ही बदलून दाखवू. सर, आपण कोकणातील आंबा बागायतदारांचं किंवा माती भडकवण्याचं काम करताय असा वारंवार आपल्याला आता आरोप होत आहेत. यावर आपण काय बघता, यावर काय तुम्ही उत्तर देता? मी माती भडकवायला कोकणामध्ये येऊपर्यंत ही वेळ येऊनच का दिली, या प्रश्नाचं उत्तर मला त्यांनी द्यावं. मी देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये कुठेही जिथं जिथं संकट येईल शेतकऱ्यावर तिथं मी जात असतो. मी मेघालयाला जातो, मी काश्मीरमध्ये जातो, मी मद्रासला जातो, मी तामिळनाडूला जातो. तेव्हा मी तर महाराष्ट्राचा आहे, शेजारचाच आहे, शेजारच्या कोल्हापूर जिल्ह्यातला आहे. मला इथं येऊन भडकवतोय असं सांगणार आहे? तुम्ही मुळात शेतकऱ्यांना भडकावं अशी परिस्थिती निर्माणच का करताय, हा माझा सरकारला आणि लोकप्रतिनिधींना प्रश्न आहे. सरकारने योग्य तो निधी दिलेला आहे असं सरकारमधले काही मंत्री असतील किंवा आमदार म्हणत असतील, याकडे तुम्ही कसं बघताय? म्हणजे योग्य निधी खरंच मिळालाय का शेतकऱ्यांना? चेष्टा आहे, चेष्टा. हा निधी म्हणजे कलमाला 220 रुपये ही चेष्टा आहे. एका मजुराचा एक दिवसाचा मजुरी किती आहे हे एकदा सांगावं. एका मजुराची तरी मजुरी तरी होते का होत्यात? मला वाटतं की 500 रुपये दिवसाची मजुरी आहे एका मजुराची आणि तुम्ही कलमाला 200 रुपये देताय. लाज वाटली पाहिजे. काही दिवसांपूर्वी तुम्ही सिंधुदुर्गमध्ये आंदोलन केलं होतं, म्हणजे मोर्चा काढला होता. तेव्हा तुम्ही असं म्हटलं होतं की आता आमची पुढची रणनीती ही मुंबईला असेल, तर ते रणनीती कधी असणार किंवा काय त्याचं नियोजन करण्यात आलंय का? मुंबईला धडक द्यायचीच आहे, पण ती ताकदीनं द्यायची आहे. आता सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये चांगल्या पद्धतीनं जनजागृती झाली आहे. रत्नागिरीमध्ये आम्ही लक्ष घातलेलं आहे. मुळात एकूण कोकणातल्या आंबा उत्पादनापैकी जवळपास 60% उत्पादन हे सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये होतं. पण सोबत रायगड आणि ठाणे पालघरलाही घ्यायचं आहे
आणि या ठिकाणी बैठका झाल्यानंतर मग आम्ही निर्णायक लढा देणार आहोत आणि तो म्हणजे मुंबईला धडक. पण मुंबईला धडक देऊन सरकारला गुडघे टेकायला लावल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. आतापर्यंत सरकारनं कोकणाला हलक्यात घेतलं, आता सरकारला ते जड जाईल. नक्कीच आपल्यासोबत हे राजू शेट्टी होते की कोकणातल्या शेतकऱ्यांना आता सरकारने हलक्यात घेतलंय, पण आता ते सरकारला जड जाईल असं त्यांनी म्हटलं आणि पुढच्या काही दिवसातच आम्ही मुंबईला धडक देखील देणार असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. तन्मय दाते, LS मराठी न्यूज, रत्नागिरी.